श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला आज मी बनवणार आहे तूप, ते पण घरगुती. चला तुम्हाला दाखवते. तर बघा एवढी माझी साईज असलेली आता. तर याचं आपण आता घरी तूप बनवणार आहे. मी नेहमी बनवते. तर चला तुम्हाला पण दाखवते. आणि इकडे शिव बघा काय करताय पिल्लू, तू काय करते बाई? हिला म्हणलं पालथं पडू नको की पहिले पालथं पडती. तिला म्हणलं सरळ राहतच राहत नाही. उत्तराला उत्तर. श्री स्वामी समर्थ. तू बोल बेटा. श्री स्वामी समर्थ. तर माझी मम्मा आज तूप बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तू बोल. ती दाताला लागेल. आणि तिला आहे ना, तिचे हिड आहे ना फुगते. तिला ना दात येते बहुतेक, आहे ना बेटा? तुला दात येते का? वरती बघ, वरती बघ. अय पिल्लू, अय बेटा, वरती बघ ना. बनू मग मी तूप. मग तू जास्त पालथं नको पडू. बरं बेटा. चला चला तर आपण बनवू आज तूप. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण आता हिस्सा आहे ना पूर्ण काढून घेते बरं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिले ना मिक्सरच्या भांड्यात टाकते. थोडं थोडंच घ्यायचं, जास्त घेतलं ना तर मग ते निघत नाही नुसती. बघा त्याच्यात थोडंसं थंड पाणी टाकायचं. तर अशा प्रकारे ना पहिले आपण आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊ. आणि आई पण आत्ताच घरी आल्या. त्यात आई म्हणे मी शिवला आंघोळ वगैरे घालते, कारण सकाळी तिला आंघोळ नव्हती घातली कारण खूप थंडी होती आणि तिला सर्दी पण झालेली होती. त्यामुळे आम्ही तिला काही आंघोळ वगैरे घातली नाही. ऊन पडलं की मग त्या हिशोबाने आम्ही आंघोळ घालतो तिला. थोडंसं पाणी तर मी थोडं थोडं पाणी टाकून आहे ना सगळं फिरून घेतलेलं आहे. तर बघा खूप छान अशी लोणी आलेली वरती. चला तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे मी लोणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान मऊ लोणी निघलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळी साय दळून घेऊ आणि त्याच्यातून असं मऊसूत लोणी काढू. तर बघा खूप छान असं मी साय वगैरे दळून घेतलेली आहे. आणि बघा किती छान लोणी निघलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आता हे लोणी ना स्वच्छ पाण्याने धुवून ना वेगळं करू, कारण ते आंबट पाणी ना त्याच्यातून निघलेलं पाहिजे, कारण की तूप आंबट नको लागायला. तर बघा मी ना स्वच्छ असं पाण्याने 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे गोळे. आणि इकडे 3 गोळे बनलेले आहे माझे, तुम्ही बघू शकता. तर मी ते 3 गोळे काढल्याच नंतर आहे ना मला वाटलं थोडंसं अजून निघेल त्याच्यामध्ये लोणी वगैरे. तर मग म्हणलं चला एकदा पटकन दळून घेऊ परत, कारण की वायाला नको जायला. तर मग कसं झटपट पटापट करून घ्यायचं. सासूबाई आपल्याला चिडणार नाही आणि वरडणार नाही. असं पटकन मी काढून घेतलं डबल. तर मला परत एक एक्स्ट्रा गोळा मिळाला त्याच्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, मी बरोबर केलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण एवढ्या दिवसापासून आपण साय वगैरे जमा करतो, एवढं दूध वगैरे आणतो तापून, त्याची साय काढणं, त्याला फ्रीजमध्ये ठेवणं, एवढी मेहनत वायाला जायला नको म्हणून मी ना परत एकदा फिरून घेतलं. मला 5-10 मिनिटांनी तरी काय होणार आहे आपल्याला, म्हणून मी असं पटकन घेतलं. आणि पटकन दळल्याच्या नंतर मला आहे ना तो छोटासा गोळा भेटला डबल. तर मी ते 4 गोळे आहे ना तर कढाईत टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला आहे ना जास्त चमच्याने वगैरे जास्त हलवत नाही राहायचं, थोडं थोडंच करायचं, कारण जास्त चमच्याने पण हे केलं ना तर व्यवस्थित होत नाही ते, असं आमची आई सांगते मला. तर मी एकदा चेक करून बघत होते आणि त्याला एकदा हलवून देत होते. मी घरचं तूप बनवते ना तर मला आहे ना बाहेरचं तूप खायची इच्छाच होत नाही. मला घरी केलेलंच तूप आवडतं जास्त. तुम्हाला कोणतं आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आणि मला एका ताईने कमेंट केली होती की तुमचा आहे ना तुमचा आवाज तर येतोच आणि बाहेरचा आवाज खूप येतो त्याच्यामध्ये. तर सॉरी ताई, कारण असं होतं का पहिले आम्ही वरती राहत होतो तर वरती कसं आहे जास्त आवाज वगैरे येत नव्हता, माझाच आवाज राहायचा. आणि खाली आल्यापासून ना तर गल्लीत मुलं वगैरे खेळते, आपण त्याला नाही पण म्हणू शकत नाही. आणि रोडाने गाड्या वगैरे जाणाऱ्या त्याचा एक्स्ट्राचा आवाज होऊन जातो. आणि माझा शूटचा टाईम पण आहे ना मग दुपारी असाच चालू राहतो ना, त्यामुळे तो एक्स्ट्राचा आवाज येतो त्याच्यामध्ये. मी भरपूर प्रयत्न करते, कारण त्या आवाजामुळे ना व्हिडिओ पाहणारा पण जास्त काही व्हिडिओ बघत नाही. आणि थँक्यू सो मच तुम्ही मला ही कमेंट केली, कारण की मलाही माहीत नसतं आलं की बाहेरचा व्यतिरिक्त आवाज खूप येतो म्हणून.
तर माझे व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच. असेच व्हिडिओ बघत जा आणि लाईक कमेंट शेअर करत जा. तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला कळलं की आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, म्हणजे फॉल्ट म्हणजे आवाज खूप येतो आहे. तर थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. इथून पुढे काळजी घेईल की माझ्या आवाजाव्यतिरिक्त तुम्हाला जास्त दुसरा कुठलाही आवाज येऊ देणार नाही, याची मी काळजी घेईल. आणि तुम्ही बघू शकता इकडं किती छान असा कलर आलेला आहे तुपाला. तर खूपच छान दिसतंय तूप आणि वास तर याचा एवढं भारी येतोय ना, खूपच एकच नंबर. आणि याची बेरी तर एकच नंबर लागते. आमच्या आईला तर खूपच आवडते याची बेरी. त्यानं साखर टाकून वगैरे खात असत्या, तर त्यांची खूप फेवरेट ही बेरी. तर तुम्ही कशी खाता कमेंट करून नक्की सांगा, कारण या बेरीपासून भरपूर सारे पदार्थ बनतात. आणि चला तुम्हाला दाखवते शिव काय करते तर. आणि इकडे बघा शिव, आईने तिला आत्ताच आंघोळ वगैरे घातली आणि झोपी घातलं, कारण तिला मी सकाळपासून आंघोळ वगैरे काही घातलेली नव्हती. तर बघा किती छान झोपलेली आहे, निरागस असा तिचा चेहरा, किती निरागस. तर शिवच्या पप्पांनी खूप छान असे स्टिकर आणले होते, तुम्ही बघू शकता. एक स्टिकर होतं ते, तर त्यांनी काय केलं 2-3 ठिकाणी ना असं वेगवेगळं करून लावलं. ते मला तर खूप आवडलं ते स्टिकर त्यांनी आणलेलं. तुम्ही बघू शकता बटरफ्लाय, वेली आणि इकडे आकाशकंदील नाही, तो लॅम्प आहे. तर तुम्हाला हे स्टिकर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण आपल्या तुपाकडे जाऊ, कारण आपल्या तुपापाशी कोणीच नाही आहे. चला तर बघू कुठपर्यंत झालं आपलं तूप वगैरे. आणि तुम्ही बघू शकता थोडंच बाकी आता आपलं तूप. खूप छान असं झालेलं आहे ते. मी जे घरी तूप बनवलं होतं ना, ते पहिले माझं ऑलरेडी संपलेलं होतं. त्यामुळे माझे मिस्टर, आमचे सर यांनी बघा मला ना रात्री तुपाचा डब्बा आणून दिला होता ममता डेअरीमधून. हे पण खायला खूप छान आहे, म्हणजे घरगुती तूप येते, एकच नंबर टेस्ट आहे त्याची पण. पण मी जेव्हा माझं घरचं बनवलेलं तूप खाते ना, तेव्हा मला नाही असं बाहेरचं तूप बिलकुल आवडत नाही. आणि जेव्हा माझं घरचं संपलेलं राहतं ना, तेव्हा हे तूप मग मला चालून जातं 2-3 दिवसासाठी, जोपर्यंत माझं घरचं तूप परत बनत नाही. आई ना आज गावाला जाणार आहे. कोणत्या गावाला जाणार आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.